नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार, मस्त असणार. चला तर मग आजचा विषय तुमच्यासाठी काही नवीन नाही आहे, कारण अधिक मास चालू आहे बरोबर. त्याच्यामध्ये आपण पाहुण्यांकडे जातो किंवा पाहुणे आपल्याकडे येतात, त्यांचं मोठा मानपान आपल्याला करावा लागतो. या सगळ्या गोष्टी मराठी संस्कृतीमध्ये तर आपण पाहत आलेलो आहोत. तर असं मला वाटलं की चला तीच आठवण आपण जपून ठेवूया. ते फोटो, ते व्हिडिओ, ते जे काही आपल्या नात्यामधला जो ओलावा आहे तो आणखी बळकट करूया, बरोबर ना? चला तर मग आज मी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. आणि आता मी आज फक्त नॉर्मलच ड्रेस घातला आहे. आता म्हटलं तिकडे जाऊन आवरावं, कारण थोडंसं घाई होती, गडबड होती. भेटूया लवकरच. आमचे दाजी खूप छान पद्धतीनं फोटो सेशन करत होते आणि आम्हाला सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देत होते. काय काय बोलले? थांबव जरा एक मिनिट. बा ताट 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 नाहीस तू वाचायस तू वेड्या. धोंडे महिना महाराष्ट्रातील लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. तसेच वैशाख ज्येष्ठ या महिन्यामध्ये 3 वर्षांनी हा महिना येतोच. त्यामुळे जावयाचं कौतुक, लेकीचं कौतुक आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आईची सुद्धा. आणि खूप वर्षांनी हा योग येतो, त्याच्यामुळे आनंद, उत्साह आणि त्या ज्या नात्यामधला जो ओलवा आहे तो पुन्हा अगदी बळकट होतो. आमचं छोटं फोटो सेशन चाललं होतं. आम्हाला गावाला जायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं घाईत होतो. परंतु चला, फोटोच्या निमित्तानं का होईना, मम्मी पप्पांना खरं माझ्या फोटो व्हिडिओ हा प्रकार खरंच आवडत नाही, परंतु चला एक आठवण म्हणून तर घ्यायलाच पाहिजे, बरोबर ना? आमचे 2 हिरो बघा मागे, आणि हा आमचा गणू बाबांना सोडतच नव्हता. ही छोटी बहीण माझी, तिनेसुद्धा आईची ओटी भरली, तिचा पण पाहुणचार झाला. हे सगळ्या गोष्टी साठवून ठेवायला मला आवडतात, त्याच्यामुळे हा छोटासा व्हिडिओ. तुम्हीसुद्धा धोंड्याचा हा व्हिडिओ केलाच असेल, बरोबर ना? नसेल केला तर करून घ्या. त्याच्यानंतर आम्ही पटकन निघलो आणि गावाला जायचं होतं आम्हाला. गावाला गेल्यानंतर तिकडे मावशीच्या घरी जाऊन मस्त मजा करायची होती. तिकडे गेल्यानंतर आम्ही छान शेतामध्ये जेवण केलं, आंब्याच्या झाडाच्या सावलीखाली. कैवले बघा किती मजा करतो तिकडे. कितीही एसीची रूम असू द्या, परंतु झाडाखाली जेवताना 2 घास एक्स्ट्राच जातात, बरोबर ना? त्यामुळे आम्ही खूप मजा केली. त्याचबरोबर आम्हाला पुन्हा संध्याकाळी घराकडे निघायचं होतं, म्हणून घाई करून आम्ही पुन्हा निघलो. जाताना एवढा पाऊस नव्हता, त्याच्यामुळे नाही झालं. आणि एका पाहुण्यांकडे आमच्या तिकडेसुद्धा अधिक मासाचा कार्यक्रम सुरू होता आणि त्याच्यासाठी किती छान बघा मला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. थँक्यू सो मच.